परभणी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। किसन बराडे, आसाराम शेडके, शेख मोहम्मद, सर्व उपस्थित सर्व सभागृहामध्ये म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे नवीन होणारे सभासद, पत्रकार मित्रांनो, नाशिक महापालिका कार्यक्षेत्रामध्ये परभणी महानगरपालिका स्थापन होऊन बरेच दिवस झाले, परंतु जे कर्मचारी काम करतायत त्यांना वेळेवर पगार होत नाही, त्यांचा भविष्य निर्वाह निधी भरला जात नाही, 4-4 महिन्यापासून पगार नाहीत आणि शासनाचा जो नियम आहे, शासनाचा जो GR आहे 1 ते 10 तारखेच्या आत शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार त्या ठिकाणी केले पाहिजे। परंतु महापालिकेची आर्थिक परिस्थिती जर बघितली तर 678 कोटीचा अर्थसंकल्प आहे 25-26चा आणि 669 कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे आणि त्यामध्ये 9.45चा सिल्की अंदाजपत्रक प्रशासनाने जनरल बोर्डला सादर केला आहे आणि अर्थसंकल्प हा आरसा असतो आणि ज्या ठिकाणी महसुली उत्पन्न जे आहे ते 241 कोटीचं आहे आणि भांडवली उत्पन्न जे आहे 401 कोटीचं आहे आणि खर्च जो दाखवलेला आहे महसुली खर्च तो 186 कोटीचा दाखवलेला आहे आणि भांडवली खर्च हा 441 कोटीचा दाखवलेला आहे। म्हणजे महसुली खर्चातून भांडवली खर्चामध्ये पैसे वापरले जातात म्हणून हा कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही असा आमचा आक्षेप आहे आणि युनियनच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। भविष्य निर्वाह निधी गेल्या 7 ते 8 वर्षापासून भरलेला नाही, तो भविष्य निर्वाह निधी जर भरलेला नसेल तर महापालिकेची खुर्ची सुद्धा लॉक करता येते। महापालिका आयुक्तांचं 7A च्या इन्क्वायरी मध्ये जर PF कमिशनरने ठरवलं तर महापालिकेला ताळा सुद्धा लावता येईल आणि तो निश्चितपणाने तो प्रयत्न आम्ही त्या दिशेने कामकाज सुरू करू आणि ह्या परभणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यथोचित म्हणजे योग्य न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार। तर हे सर्व मुद्द्यावर जे महानगरपालिकेचे आयुक्त याच्यावर तुम्ही चर्चा करणार? हो, आता प्राथमिक माझ्या हे त्यामध्ये पहिलं पत्र माझं आमचं जाईल संघटनेचं, त्या ठिकाणी बबननाना असतील, मी असेल, पत्र जाईल आणि त्यानंतर 15 दिवसांनी 8 दिवसांनी त्यांना वेळ मागितली जाईल। त्या वेळेवरती त्यांनी ती बैठक आयोजित करायची, त्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे असतील ते आम्ही मांडणार आणि त्याच्यावरती सकारात्मक काय दृष्टिकोन हे करता येईल, त्यांना कुठलं शक्य आहे कुठलं अशक्य आहे, पण मूळ म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार त्यांना थांबवता येत नाही। कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 4 महिन्यापासून थांबवलेला आहे, त्यामध्ये शिक्षेची सुद्धा तरतूद आहे, तर निश्चितपणे त्या दिशेने आम्ही वाटचाल करू। तर कर्मचाऱ्यांना काय आवाहन करणार संघटनाबद्दल? एकजुटीने लढला, एकत्र राहायला पाहिजे, एकजुटीने लढलं पाहिजे। रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर रस्त्यावर उतरलं पाहिजे। महापालिका बंद करण्याची, काम बंद करण्याची नोटीस आपण 30 दिवस दिल्यानंतर तर 31व्या दिवशी आपण महापालिकेचे काम बंद करू शकतो। ही कायद्यातील तरतूद आहे, त्या सर्व तरतुदींचा वापर त्या ठिकाणी केला जाईल। इथल्या कार्यकर्त्यांनी आमच्या संघटनेचं कामकाज बघितलेलं आहे आणि मग त्यांनी असा विचार केला की आम्हालाही अशा कामगारांच्या युनियनची गरज आहे। आम्ही नाशिक महानगरपालिका आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या महापालिका आणि बाहेरच्या महानगरपालिकांमध्ये आमची युनियन आहे, आम्ही नियमानं काम करतो। मग आम्ही आल्याबरोबर बघितलं अर्थसंकल्पामध्ये शिल्की अर्थसंकल्प सांगताय आणि 6 महिने पगार नाही, असं कधीच होत नाही। जर तुमच्या अर्थसंकल्पामध्ये 9 कोटी शिल्लक दाखवली तुम्ही, मग पगाराला पैसे कसे काय नाही तुमच्याकडे? हा जो गलथान कारभार आहे, हा जो काही प्रशासनाचा गलथान कारभार आहे, हा बदलण्याच्या दृष्टीने आमचे पाऊल राहतील आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणाने काम करू। परभणीमध्ये म्युनिसिपल कामगार सेना परभणीमध्ये शाखा स्थापना झालेली आहे, काय प्रतिक्रिया आहे? नवीन शाखा आम्ही स्थापन केलेली आहे। आमच्या कर्मचाऱ्याच्या बरेच काही अडचणी येतात, कारण कसं आहे टायमाला पेमेंट नाही, 4-4 महिने 5-5 महिने पेमेंट भेटत नाही, पेन्शन भेटत नाही,
त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला. नवीन मुख्य शाखा आहे नाशिकची म्युन्सिपल कामगार शेंडा आहे आणि ही नवीन स्थापन आज दिनांक 14 मध्ये आम्ही इथं स्थापन केलेली आहे. आणि यानंतर आम्ही जे आहेत आम्ही आता 2025 तारखेमध्ये येणाऱ्या ह्या तर एक बैठक घेणार आहेत. किती कर्मचारी इच्छुक आहेत कामा आपल्या संघटनेमध्ये येण्यासाठी आणि किती वेळ आहेत हे आम्ही त्याची नोंद करून नंतर आम्ही तुम्हाला बाकी प्रक्रिया देतो. हे संघटनेचे अध्यक्ष जे संतोष आपला सुधाकर बडगुजर सर